नमस्कार. तुम्हा सर्वांचे ऑथेंटिक खांदे चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारी हेल्दी अशी लाल माठाची भाजी. ही पारंपरिक आणि पौष्टिक पालेभाजी आहे. ही भाजी चविष्ट तर आहेच, पण शिवाय या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण आणि फायबर व इतर पोषक घटक पण खूप आहे. ही भाजी तुम्ही आठवड्यातून एक वेळा नक्की खायला पाहिजे. ही भाजी बनवायला पण अगदी सोपी आहे आणि खायला तर एवढी चविष्ट लागते का सांगूच नका. चला मग आपण वेळ वाया न घालवता या भाजीच्या रेसिपीकडे वळूया. त्यासाठी लाल माठाची भाजी घ्यायची. लाल माठाची भाजी बघा अशा पद्धतीने असते. बाजारामध्ये मिळते ही भाजी. त्यानंतर भाजीला अशी तोडून घ्यायची. अशा पद्धतीने कोवड्या काड्या आणि पानं चांगली अशी तोडून घ्यायची. त्यानंतर बनवायच्या 1 ते 2 तास आधी भाजीला स्वच्छ धुवून घ्यायची 2 ते 3 पाण्यांनी आणि गाळणीमध्ये काढून ठेवायची. त्यानंतर बनवायच्या वेळेस भाजीला असं जाडसर थोडं कापून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने भाजी आता आपण कापून घेऊ. अशा पद्धतीने आता आपली सर्व भाजी कापून झालेली आहेत. आता आपण भाजीला लागणार आहे आपल्याला हिरव्या मिरच्या, 1 कांदा आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या. हिरव्या मिरच्या तुम्ही चवीनुसार घेऊ शकतात. आता हिरव्या मिरच्या पण अशा जाडसर कापून घेऊ. या भाजीमध्ये लाल तिखट टाकायचं नाही. हिरवी मिरचीची भाजी खूप छान चवदार लागते, त्यासाठी हिरव्या मिरच्याच घ्यायच्या. त्यानंतर 1 कांदा घेतलेला आहे. कांदा पण बारीक कापून घेऊ. बघा आता आपला कांदा कापून झालेला आहे. त्यानंतर मग गॅस पेटवायचा आणि गॅसवर कढई ठेवायची. कढई तापल्यानंतर तेल टाकायचं. 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं तापू द्यायचं. त्यानंतर मग मोहरी टाकायची, जिरे टाकायचं, त्यानंतर लसूण टाकायचा. मग 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकायची. त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता लसूणला चांगला कलर येऊ द्यायचा. त्यानंतर मग त्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता कांद्याला चांगला कलर येईल तिथपर्यंत परतत राहायचं. बघा आता हळूहळू कांद्याचा कलर बदलतोय. मस्त असा ब्राऊन कलर होईल तिथपर्यंत परतत राहायचं. आता बघा किती मस्त छान कलर बदललेला आहे कांद्याचा. आता आपण त्यामध्ये भाजी टाकून घेऊ. थोडी थोडी करून भाजी टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं. भाजी थोडी कोमजली का मग बाकीची जी भाजी राहिलेली आहे ताटामध्ये ती पण टाकून घ्यायची. या भाजीमध्ये आधी मीठ टाकायचं नाही, नंतर टाकायचं मीठ. नाहीतर मग जर आधी मीठ टाकलं तर भाजीला जास्त पाणी सुटतं आणि भाजीची चव लागत नाही. त्यासाठी व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं. मीठ नंतर टाकायचं. बघा अशा पद्धतीने छान असं मिक्स करायचं. परत पुन्हा जी राहिलेली भाजी आहे आपण ती पण टाकून घेऊ आणि व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने छान मिक्स करायचं. बघा गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. 1 ते 2 मिनिटांनी लगेच बघा भाजी अशी होते आपली. लगेच कोमजते ही भाजी. त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं. शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं तरी पण ही भाजी चवदार लागते. हवं तर तुम्ही टाका, नाही टाकलं तरी पण चालेल. मी यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून बनवते म्हणजे खूप छान लागते भाजी. मग शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं. पुन्हा 1 ते 2 मिनिट भाजीला चांगलं शिजवून घ्यायचं. त्यानंतर मग आता आपण मीठ टाकून घेऊ. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं. मीठ टाकल्यानंतर पुन्हा 1 ते 2 मिनिट भाजीला शिजवून घ्यायचं.
बघा आता मस्त अशी आपली लाल माठाची भाजी तयार आहे. मस्त छान सुगंध पण आलेला आहे आणि भाजी पण आपली तयार आहे. तुम्हाला जर अशाच नवीन पारंपरिक रेसिपी हव्या असतील तर ऑथेंटिक खानदेश चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान अशी कमेंट करायला विसरू नका. बघा मस्त अशी आपली गरमागरम लाल माठाची भाजी तयार आहे. तुम्ही हवं तर यावर कोथिंबीर टाकू शकता, नाही कोथिंबीर टाकला तरी पण चालेल. बघा मस्त अशी आपली लाल माठाची भाजी आता तयार आहे. तुम्ही ही भाजी गरमागरम भाकरीसोबत खायला तर खूपच चवदार लागते. पोळीसोबत पण छान लागते ही भाजी. तुम्ही भाकरीसोबत खा किंवा पोळीसोबत खा. बघा झाली आपली अशी गरमागरम लाल माठाची भाजी तयार. चला मग भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत या चॅनलवरील सर्व नवनवीन रेसिपी नक्की बघा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.